तर नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा. प्रभू येशूंच्या जन्मानिमित्त समाज बांधवांनी दिल्या शुभेच्छा. छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात नाताळ सण हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील विविध चर्चमध्ये रात्री 12 वाजेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नाताळ सणानिमित्त मराठवाडा धर्मप्रांत CNIAचे बिशप प्रकाश पाटोळे, पास्टर धुळे आदींनी नाताळ सणानिमित्त शुभेच्छा संदेश दिले आहेत. माझं नाव आहे बिशप प्रकाश पाटोळे. मी मराठवाडा धर्मप्रांताचा बिशप म्हणून आहे आणि आजचा या नाताळची सर्व्हिस सकाळी 10:30 वाजता सुरू झाली. विशेष करून आम्ही नाताळ सणाचा अर्थ काय आहे की देवाने आपलं स्वर्ग सोडून तो या भूतलावरती आला आणि त्याने मानवाचं रूप धारण केलं आणि हा जो ख्रिस्त जयंतीचा सण आहे तो आम्ही सर्व लोकांना आनंदाने सांगत असतो. आमची हीच भावना आहे की मनुष्याने मनुष्य म्हणून राहावं आणि मनुष्यामध्ये टिकून राहावं, तरच आपल्याला खरा ख्रिस्त जयंतीचा आनंद आपल्या सर्वांना कळून येईल. आणि या क्राइस्ट चर्च छावणी येथील हे चर्च हे आम्हा प्रत्येकासाठी फार आशीर्वादाचं असं चर्च आहे. कारण बरेचसे लोक इथे येतात, प्रार्थना करतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होतात आणि त्यामुळे आम्हाला या चर्चचा अभिमान आहे की आमचे चर्चचे पालक साहेब रेव्हरंड SY घुले आणि त्यांची कार्यकारिणी मंडळी ही येथे अहोरात्र सेवा करीत असते आणि सर्वांना हा धर्माच्या नावाखाली प्रत्येकाला सहाय्य करीत असते. आणि त्यामुळे आम्हाला या नाताळ सणानिमित्त संपूर्ण औरंगाबाद, संपूर्ण जालना या दोन्ही डिस्ट्रिक्टमधल्या लोकांना आम्ही हा संदेश पुरवत असतो आणि यातर्फे आम्ही ख्रिस्ती धर्माची सेवा करत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव रेव्हरंड SY घुले, ख्रिस्टियन चर्च, क्राइस्ट चर्च, छावणी, छत्रपती संभाजीनगर. ख्रिसमस म्हणजे नाताळ सण आम्ही साजरा करत आहोत 2025 आणि या निमित्ताने चर्चच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्याचप्रमाणे विशेष भक्तीचं आयोजन देखील केलं गेलेलं आहे. काल रात्री 11:30 वाजेपासून आमची धार्मिक भक्ती होती. त्यामध्ये संदेश देण्यात आला. रेव्हरंड अक्षय घुलेपाद साहेबांनी संदेश दिला. प्रभुभोजन विधी झाला. त्याच्यानंतर केक कापला गेला. मंडळींना शुभेच्छा दिल्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रीतीचा संदेश हा प्रत्येकापर्यंत जावा यासाठी प्रत्येकाला आवाहन करण्यात आलं. त्याचप्रमाणे ज्या गरजू महिला आणि विधवा महिला आहेत त्यांना चर्चच्या वतीने साड्या वाटप करण्यात आल्या. तसेच काही गरजू लोक आहेत त्यांना अन्नदान करण्यात आलं. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जे नातेवाईक आहेत, मित्रमंडळ आहेत किंवा जे शुभेच्छक आहेत त्या सर्वांना देखील आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे चर्चच्या माध्यमातून मेडिकल कॅम्प घेतले जातात, समाज प्रबोधन केलं जातं आणि एकच आमचा सिद्धांत आहे जो आम्ही सर्व देशातून म्हणतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. हा संदेश आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या या वाढदिवसाप्रित्यर्थ ख्रिसमसच्या निमित्ताने आम्ही देत आहोत. धन्यवाद. ख्रिस्ती समाजातील धर्मगुरू आणि चर्चवरती हल्ले होण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप करत यावरती सरकारनं लक्ष देऊन समाजाला संरक्षण द्यावं अशी मागणी मराठवाडा धर्मप्रांत CNSचे कार्यकारिणी सदस्य लाल बहादूर कांबळे यांनी एडियन सोबत बोलताना दिलाय. माझं नाव लाल बहादूर कांबळे आहे. मी UCNITAचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे आणि मराठवाडा धर्मप्रांताचा कार्यकारिणी सदस्य या नात्यानं ख्रिसमस निमित्त सर्व शहरवासियांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना अशी विनंती करतो की येशू ख्रिस्ताचा जो संदेश आहे, येशू ख्रिस्ताचा जो शांतीचा संदेश आहे तो सर्वांना देण्यात यावा. सर्वांनी बंधू भावाने राहावे आणि एकत्रितपणे ह्या देशात बंधू भावाने वागावे. आमची या क्षणी एकच मागणी आहे की काही लोकांकडून चर्चेसवर हमले केले जातात, आचार्यावर मारहाण केली जाते, यांना आमच्या समाजावर इनजस्टिस केला जातो. ज्या समाजाचं भरपूर योगदान आरोग्य क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात आहे, सामाजिक क्षेत्रात आहे, अशा समाजाच्या
आचार्यांना, पालक लोकांना आणि आमच्या चर्चेसना लक्ष केलं जातं, टार्गेट केलं जातं. यावर सरकारनं गांभीर्याने विचार करून आमच्या चर्चेसला, आमच्या आचार्यांना संरक्षण द्यावं अशी आजच्या दिवशी मी आपणा सरकारला विनंती करतो. धन्यवाद. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.